तर प्रिव्हियस ओके सर. क्लासेस मध्ये आपण जे पॉइंट्स डिस्कस केले होते ते कॅपॅसिटरशी रिलेटेड पॉइंट्स होते. कॅपॅसिटरशी रिलेटेड म्हणजे काय, सिरीज आणि पॅरलल कॅपॅसिटन्स असं बघितलं. सिरीज सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक कनेक्ट केलेले असतात. तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये लक्षात ठेवायचे पॉइंट्स कोणते आहेत, तर लक्षात काय ठेवायचं हेही महत्वाचं आहे. सिरीज कॉम्बिनेशन जर असेल त्याच्यामध्ये पहिला पॉइंट तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर, चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर, चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर इज सेम. प्रत्येक कॅपॅसिटरवरचा चार्ज जो आहे तो सेम आहे. आता चार्ज कसा सेम असेल, कारण सिरीज कॉम्बिनेशन मध्ये करंट सेम आहे. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कसं आहे, काय आहे, करंट जे आहे ते करंट सेम असणार आहे. करंट सेम असल्यामुळं इथं जो काही चार्ज आहे तोही कसा राहतोय, इथं सेम राहतो. तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर इज सेम म्हणजेच करंट सेम आहे. व्होल्टेज जे आहे प्रत्येक कॅपॅसिटरसाठी, व्होल्टेज अक्रॉस ईच कॅपॅसिटर इज डिफरंट. हे डिफरंट आहे. त्याच्यावरून आपण जो कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला लिहिला, 1/c इज इक्वल टू 1/c1 प्लस 1/c2, हा सेकंड फॉर्म्युला. सॉरी सेकंड नाही, हा दोनच कॅपॅसिटरसाठीचा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की हे C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 असा फॉर्म्युला. जर माझ्याकडे n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स असतील तर ह्याला आपण इक्विव्हॅलंट म्हणूया. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसा दिला जाईल, तर इथं C2 च्या आधी C1 C2 C3 C4 डॉट 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 अप टू Cn असं असणार आहे. आणि त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये जर आपण विचार केला तर त्याच्या डिनॉमिनेटर मधली जी व्हॅल्यू आहे ती C2 C3 डॉट 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 अप टू Cn प्लस C1, एक मिनिट, C2 डॉट C2 नाही C3, त्यानंतर डॉट 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 अप टू Cn प्लस डॉट 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 प्लस त्याच्यानंतर इथं C1 येतं, C2 येतं, डॉट 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 अप टू Cn मायनस 1. अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन असेल. हे सिरीज कॉम्बिनेशन आपण डिस्कस केलं. त्यानंतरचा जो पॉइंट होता तो आपण डिस्कस केलेला कोणता होता, इट वॉज पॅरलल कॉम्बिनेशन. हा जो होता तो कोणता होता, पॅरलल कॉम्बिनेशनचा होता. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये जे पॉइंट डिस्कस केले त्याच्यामध्ये पहिला पॉइंट जो होता तो व्होल्टेज जो आहे, व्होल्टेज अक्रॉस इच कॅपॅसिटर इज सेम. प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते सेम आहे. दुसरा जो पॉइंट आहे, चार्ज ऑन each capacitor is different. It means पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय डिफरंट आहे, करंट डिफरंट असतं. हे लक्षातच ठेवायचं, करंट डिफरंट असतं पॅरलल कॉम्बिनेशन साठी. तर इथला जो सिरीजचा पॅरललचा फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये C इक्विव्हॅलंट कसं दिला जाईल, C1 प्लस C2. आणि जर याच्यात n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स असतील तर C इक्विव्हॅलंट ची व्हॅल्यू काय असेल, C1 प्लस C2 प्लस सो ऑन अप टू Cn अशी व्हॅल्यू. त्याच्यावरून जर सपोज सगळेच्या सगळे सीच असतील तर सी इक्विव्हॅलंट काय येईल, एन टाइम्स सी हा फॉर्म्युला इथे येणार आहे. आणि ह्या ठिकाणी जर सगळेच्या सगळे सेम असतील तर सी इक्विव्हॅलंट इकडे किती येईल, सी डिवायडेड बाय एन हा फॉर्म्युला असेल. सो दीज पॉइंट्स वी हॅव डिस्कस प्रिव्हियसली. हे जे पॉइंट्स आहेत हे आपण प्रिव्हियस क्लासेसमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. म्हणजे हा पॉइंट झालेलाच आहे. आफ्टर दॅट where is the cursor, here it is. सो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स पर्यंतचे पॉइंट्स आपले बघा, इथे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स हे पॅरलल कॉम्बिनेशन साठी झालं, तेही डिस्कस केलेलं आहे. हा, हियर नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द एनर्जी स्टोर्ड. एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये एनर्जी जी आहे ती स्टोअर केली आणि ह्याच्यासाठी प्रत्येक वेळेस आपण हा पॉइंट सांगतो की एनर्जी जी आहे इट इज नथिंग बट द वर्क.
एनर्जी जी आहे ही काय आहे? इट इज नथिंग बट वर्क डन. एनर्जी म्हणजेच काय असणार आहे? वर्क डन असणार आहे. एनर्जी म्हणजेच काय आहे? वर्क डन. तर आपल्याला वर्क डन फाइंड आउट करावं लागेल. ओके, वर्क डन काय आहे? फाइंड आउट करावं लागेल. ओके, so here बघा हा जो पॉइंट आहे, when a charge is added to a capacitor then the charge already present on the plate repel any new incoming charge, hence a new charge has to stand by applying a force and doing work on it. All this work done on charges become energy stored in a capacitor. At any instant, work done is equal to this. ओके, हे पॉइंट्स आहेत. आपला टोटल वर्क डन म्हणजे किती एनर्जी आहे वगैरे वगैरे फाइंड आउट करा. ठीक आहे, हे पॉइंट्स तर आपण बघणारच. मग आपण असं अज्युम करूया, चला इथं आपण वर्क डन सॉरी एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर हा पॉइंट डिस्कस करूया. काय आता पुढचा पॉइंट जो आहे एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर. जी एनर्जी आहे, एनर्जी स्टोर्ड इन अ कॅपॅसिटर, तो पॉइंट आपण इथं डिस्कस करूया. ठीक आहे, त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय कन्सिडर करावं लागेल, की पहिल्यांदा आपल्याला कॅपॅसिटरच्या प्लेट्स तरी कन्सिडर कराव्या लागतील. की गृहीत धरा हे एक कॅपॅसिटरची प्लेट आहे, पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचाच आपण विचार करूया. ह्या इथेही हे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे हे ओव्हरऑल पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. Now, also assume that की it is having a charge. This is a parallel plate capacitor. हा जो आहे तो काय आहे? पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. ह्याच्यावरचा जो टोटल चार्ज राईट नाव चार्ज इज इक्वल टू क्यू. हा जो आहे तो काय आहे? चार्ज किती आहे? क्यू एवढा आहे. आणि ह्याचा जो कॅपॅसिटन्स आहे, द कॅपॅसिटन्स ऑफ दिस कॅपॅसिटर इज सी. ह्याचा जो कॅपॅसिटन्स आहे तो किती आहे? सी एवढा कॅपॅसिटन्स असणार आहे. इफ इट इज सो, हे जर अशा पद्धतीचं असेल, एक मिनिट, अशा पद्धतीने असेल तर हे आपल्याला माहिती आहे की हा कॅपॅसिटर आहे, ह्याच्यात कॅपॅसिटर सी आहे, त्यातला टोटल चार्ज आत्ताचा जो आहे तो सी आहे. आता आपण जर ह्याच्यामध्ये डीक्यू एवढा चार्ज आणला, आपण काय केलं की ह्याच्यात डीक्यू एवढा चार्ज बाहेरून आणायचा आहे असं म्हणलं, तर ऑलरेडी ह्याच्यात चार्ज आहे, तर तो चार्ज काय करतो? ह्याला रिपेल करतो. म्हणून हा इथं आणण्यासाठी आपल्याला स्वतःला काही वर्क डन करावं लागेल. तर त्या वर्क डन साठीच आपण पहिल्यांदा फॉर्म्युला, तुम्हाला पोटेन्शियल जे आहे त्याची डेफिनेशन माहिती आहे. पोटेन्शियल V इज इक्वल टू वर्क दॅट इज W पर युनिट चार्ज. हे जे आहे ते पर युनिट चार्ज which is called as a Q. So hence here V is equal to वर्क साठी आपण W फॉर्म्युला वापरू आणि चार्ज साठीचा Q. आता इथं आपण वर्क डन कुणासाठी कन्सिडर करत आहोत? वी आर कन्सिडरिंग अ वर्क डन फॉर अ चार्ज, व्हेरी स्मॉल चार्ज dq. Hence this work done is dw. Let dw is work needed to place charge dq ऑन कॅपॅसिटर. ह्या कॅपॅसिटर वरती ठेवण्यासाठीचा dw आहे. हेन्स दिस वर्क डन, ह्याच्यामध्ये काय सॉरी हे पोटेन्शियल जे आहे हे चेंज कसं होईल का? नाही होणार. V इज इक्वल टू काय असेल? dw डिव्हायडेड बाय dq, अशा पद्धतीचा फॉर्म्युला. पण V ही क्वांटिटी कशी आहे? इथं V ही क्वांटिटी कशी असेल? कॉन्स्टंट क्वांटिटी असेल पोटेन्शियल साठीचं जे काय आहे ते. सो इट इज गिवन बाय देअरफॉर V इक्वल्स टू, कारण V जे आहे हे कशावरती डिपेंड करतो? Q आणि C वरती डिपेंड करत आहे. सो sorry, it will be equal to Q divided by C. From the definition, ही कॅपॅसिटन्सची जी डेफिनेशन आहे Q divided by V, त्याच्यावरून आपण हे असा फॉर्म्युला मेन्शन केला. ठीक आहे, तर आपल्याला पोटेन्शियल म्हणजे हे माहिती झालं. नाउ द टोटल वर्क डन वी हॅव टू फाइंड द वर्क डन. आता इथं देअरफॉर द वर्क डन
is work done is equal to dw is equal to v into dq. Therefore dw is equal to v ची व्हॅल्यू काय आहे q by c into dq ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली q by c into dq. ओके, सो इफ इट इज सो टोटल वर्क डन कसं दिलं जाईल आता इथं टोटल वर्क जे आहे टोटल वर्क डब्ल्यू इज हे डब्ल्यू जे वर्क आहे इट इज नथिंग बट डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू. हे डब्ल्यू जे आहे ते काय असणार आहे इंटिग्रेशन असणार आहे कुणाचं इंटिग्रेशन असेल दिस विल बी इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू डी डब्ल्यूचा. तर इथं वर्क डन जे आहे डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू डिवायडेड बाय सी डी क्यू ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला इंटिग्रेशन. मग आता हा चार्ज पहिल्यांदा 0 होता त्याच्यापासून क्यू एवढा झाला असं आपण गृहीत धरूया. तर इथं डब्ल्यू 1/c कॉन्स्टंट आहे जो की चार्जवर डिपेंड करत नाही तो आपल्याला इथं मिळाला. आता कसा डिपेंड करत नाही तो फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी याच्यात कुठेही चार्ज नाही आहे ह्याच्यामध्ये सो इट इज इंडिपेंडंट ऑफ अ चार्ज इंटिग्रेशन 0 टू क्यू ऑफ क्यू डी क्यू. आपल्याला आणखीन एक गोष्ट माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2. सो हिअर डब्ल्यू इज इक्वल टू हे 1/c इंटिग्रेशन क्यू चे इंटिग्रेशन काय आलं क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इट्स लिमिट्स आर 0 टू क्यू. And if you put these values then it is 1 upon 2c into q square it is nothing but the work done. आणि हे वर्क डन जे आहे त्याच्यामध्ये जर आपण q इज इक्वल टू cv जर ठेवलं म्हणजे आता हे वर्क डन म्हणजेच कोणती एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी आहे. सो u इज इक्वल टू 1/2 q स्क्वेअर डिवायडेड बाय c हे आपल्याला मिळेल q स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे c हा फॉर्म्युला आपल्याला मिळतो इथं. त्यानंतर आपण जर ह्याला अशा पद्धतीने लिहिलं की बट क्यू इज इक्वल टू ह्याला स्मॉल मध्येही लिहिला तर चालेल कारण आपण स्मॉल क्यूच यूज केलं इथं क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही therefore u means potential energy is 1/2 c into v whole square divided by c hence u is equal to 1/2 cv square हे इक्वेशन आपल्याला मिळतं 1/2 कोणतं cv square चे इक्वेशन इथं मिळून जाईल. I think you understood what is the formula for energy हे 1/2 cv square असंही आहे. ह्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटरचे जर फॉर्म्युले कॅपॅसिटरचा फॉर्म्युला किंवा हे फॉर्म्युले जर टाकले म्हणजे आता उदाहरणार्थ ह्या दोन प्लेट्स मधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण स्मॉल डी एवढं घेऊ शकतो. हे डिस्टन्स किती आहे स्मॉल डी आहे याच्यात. तर कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी आहे आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला काय आहे व्ही इज इक्वल टू ई इंटू डिस्टन्स किती आहे इथं ही डी एवढं डिस्टन्स असणार आहे. हे डिस्टन्स जे आहे हे अशा पद्धतीने असेल तर ह्याचाही आपल्याला यूज करता येऊ शकतो. ह्या व्हॅल्यू जर आपण त्याच्यामध्ये ठेवल्या तर ते पॉइंट्स आपल्याला मिळून जातील जे काय आहे ते किंवा फक्त ईचा जर ठेवला सॉरी व्ही जरी ठेवला तरी आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू मिळते. असो हे पॉइंट्स बघा आपण आधी पीडीएफ मध्ये बघूयात हे पॉइंट्स. पुढे गेला आपला हा यू विल फाइंड दीज पॉइंट्स ओव्हर हिअर. तुम्हाला हे पॉइंट्स या ठिकाणी मिळून जातील u इज इक्वल टू हाफ क्यू स्क्वेअर सी ओके 1/2 क्यू इंटू व्ही हा हा लिहिलाय मी 1/2 सी व्ही स्क्वेअर. सो यू हॅव टू रिमेंबर एनी ऑफ दिस कुठला तरी एक जरी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला ह्या इथे दाखवल्या पद्धतीने तरी तुम्हाला ते काय होतील लक्षात येतील. ठीक आहे आता एक सेकंड नेक्स्ट जो मेन्शन केलेला आहे तो पॉइंट ह्याच्यामध्ये बघा आता आपल्याकडे तर हे इक्वेशन भेटलंय कोणतं इक्वेशन आहे की एनर्जी जी आहे एनर्जी ही तिचं पोटेन्शियल एनर्जी u इज इक्वल टू 1/2 cv square. Now if we this is a potential energy. Now if we want potential energy per युनिट व्हॉल्यूम जर आपल्याला ही पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम पाहिजे असेल तर पर युनिट व्हॉल्यूम साठी
लेट अस कन्सिडर व्ही ॲज अ व्हॉल्यूम. ह्या ठिकाणी आपल्याला व्ही काय करावं लागेल, assume कॅपिटल व्ही आहे हे इज व्हॉल्यूम, ही जी आहे ती व्हॉल्यूम आहे. therefore u डिवायडेड बाय v, मी वाटलंच तर सरळ इथं व्हॉल्यूम असंच लिहितो, विच इज इक्वल टू 1/2 सी व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्ही सोबत कन्फ्युजन नको म्हणून मी काय केलं ते व्हॉल्यूम ह्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. सो यू विल फाइंड इट ओव्हर हिअर दॅट व्हॉल्यूम पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जी आहे ती सांगितली. आता ह्या जो सॉरी व्हॉल्यूमचा जो काही असेल इथं, आता इथं जर बघितलं पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा जर आपण विचार केला तर त्याची व्हॉल्यूम कशी दिली जाते, ही व्हॉल्यूम दिली जाते ह्या एरियानुसार. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू एरिया इंटू त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, ह्या दोघांचं जे डिस्टन्स आहे, लेंथ आहे आपण असं म्हणतो, ते लेंथ आपण घेऊया. इथं ती डी एवढी आहे, दोन कॅपॅसिटर प्लेट मधलं डिस्टन्स तेवढंच आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण त्या व्हॅल्यूज प्लेस करूयात. कुठल्या व्हॅल्यू आहेत त्या, सी ची व्हॅल्यू काय आहे इथं, सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी आहे, हे आहे. आणि दुसरं जे व्ही आहे पोटेन्शियल, व्ही इज इक्वल टू ए इंटू डी असं आपण लिहू शकतो. म्हणून आता इथं यू पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 सी म्हणजे काय, ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी इंटू व्ही चा फॉर्म्युला काय आहे, ई इंटू डी, पण हे काय आहे, दोन्ही एकमेकांचे स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय दिस व्हॉल्यूम. सो इट इज 1/2 डी चा एक पॉवर कॅन्सल होईल, ए एप्सिलॉन नॉट के इंटू e square divided by a epsilon naught e square divided by this will be okay, एक d जो आहे तो न्यूमरेटर मध्येच राहतो, डिवायडेड बाय हियर व्हॉल्यूम, and this will be the d value here. And we have known this d value is equal to area into this d. So 1/2 a epsilon naught k into e square into d divided by volume is area. Now area is a. I will put this one as a into d, a into d असेल. तर ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू काय येते, a into d. So if you see this clearly, a will get cancelled, d will get cancelled, and from this I can say u upon volume, energy per unit volume is 1/2 epsilon naught k into e square. ठीक आहे, epsilon naught k into e square ही काय आहे, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम आहे. मग ही एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जी आहे, एनर्जी per unit volume is equal to 1/2 epsilon naught into e square if medium is vacuum किंवा फ्री स्पेस आपली एअर आपण आहे असं आपण म्हणू. तर मी इथे काय करतो, u डॅश इट इज इक्वल टू u डिवायडेड बाय व्हॉल्यूम, आणि ह्यालाच एक नाव दिलं जाईल, इट इज कॉल्ड ॲज एनर्जी डेन्सिटी. ह्यालाच आपण काय म्हणतोय, एनर्जी डेन्सिटी असं म्हणतोय. therefore if you see here, u dash is equal to 1/2 epsilon naught e square will be the formula. हा जो आहे तो फॉर्म्युला असेल कशाचा, एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला असणार आहे. कशाचा फॉर्म्युला असणार आहे, हा हा एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल. u dash is equal to half epsilon naught e square. You will find this formula in your PDF as well. You will find this one over here. या ठिकाणी u is equal to 1/2 epsilon naught e square, and this is called as energy density. त्याला एनर्जी डेन्सिटी असं म्हणतात. तर हे पॉइंट्स जे आहेत, एनर्जी डेन्सिटीचे पॉइंट्स आहेत किंवा काय आहेत, हे पॉइंट्स महत्वाचे पॉइंट्स आहेत, आपण ऑलरेडी आता इथेही डिस्कस केलेतच.
आपला जवळपास हा चॅप्टर जो आहे संपलाय, पण आपले काही पॉइंट्स आहेत ते आपण कव्हर अप करूया त्याच्याशी रिलेटेड जे आहे ते इथं. कनेक्टिंग टू चार्ज्ड कॅपॅसिटर्स. आता सपोज व्हेन टू चार्ज कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड, द चार्जेस फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल प्लेट टू लोअर पोटेन्शियल प्लेट टिल दे रीच द कॉमन पोटेन्शियल पॉइंट. जर दोन कॅपॅसिटर्स आपण कनेक्ट केले तर काय होईल की जो चार्ज आहे तो हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल कडे निघून जाणार आहे. हायर पोटेन्शियल पासून पुढे जाईल, लोअर पोटेन्शियल कडे तो सहजच निघून जाणार आहे. आणि तो ज्यावेळेस हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल कडे जात आहे त्या आणि पण बरं हे किती वेळ होणार आहे? सगळा चार्ज निघून जातो का? नाही. जेवढं काही आहे तेवढा ह्याची इक्वल डिस्ट्रीब्युशन होते. ठीक आहे. समजा इथे एक कॅपॅसिटर आपण कन्सिडर करूयात. हे इथं तुम्हाला दिसत असेल. हा एक कॅपॅसिटर आहे असं ग्रे इथं जरा आणि इथे एक दुसरा कॅपॅसिटर आहे. ठीक आहे. दिस वन. Now the charge on the first capacitor is, let us consider 10 कुलोम असं गृहीत धरूयात आणि दुसऱ्यावरती जो आहे तो आहे 6 कुलोम आहे. आता हे निगेटिव्ह नाही आहे, पॉझिटिव्हच आहे. तरी सुद्धा काय होईल, चार्ज ह्या डायरेक्शन मध्ये होईल आणि किती होईल, कितीपर्यंत होणार आहे, असं किती वेळ चालेल, तर हे काय होईल, पहिल्यांदा 1, 2 अशी एक व्हॅल्यू येईल. म्हणजेच उदाहरणार्थ याच्यावरती 8 कुलोम झाल्यावरती दुसऱ्या चार्जवरती सुद्धा काय, दुसऱ्या कॅपॅसिटरवर किती होणार? 8 कुलोम. म्हणजे हा जो 8 कुलोमचा चार्ज दोन्हीवरती तयार होईल. हा जो 8 कुलोमचा चार्ज दोन्हीही कॅपॅसिटर्स वरती तयार होणार आहे. दोन्ही कॅपॅसिटर्स वरती काय होणार आहे? तयार होणार आहे. त्यावेळेस जो चार्ज फ्लो आहे, त्यावेळेस जो चार्ज फ्लो आहे तो स्टॉप. चार्ज आता इथून पुढे फ्लो होणार नाही कारण म्हणजे पोटेन्शियल किंवा कॅपॅसिटन्सेस कसे झालेत? सेम झालेत. पोटेन्शियल्स किंवा कॅपॅसिटर्स कसे झालेत? हे सेम झालेले आहेत. आणि हे सेम झालेले असल्यामुळं चार्ज फ्लो हा तिथं स्टॉप होईल. म्हणून ज्यावेळेस दोन कॅपॅसिटर्स आपण चार्ज करतो, सॉरी कनेक्ट करतो, कॅपॅसिटर्स असू द्यात किंवा आपण कंडक्टर्स जरी असेल तर ती सिच्युएशन. Next point, common potential. A capacitor of capacitance C1 and potential V1 is connected to another capacitor of capacitance C2 and V2. The charge flow from higher potential to lower potential and it reach and between value V such that ही व्हॅल्यू जी आहे ह्याचा फॉर्म्युला इथं मेन्शन केलेला आहे. दिस फॉर्म्युला रिमेंबर, जे C1 V1 प्लस C2 V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 हे त्याच्यावरूनच येतं. टोटल चार्ज डिवायडेड बाय टोटल कॅपॅसिटन्स. चार्ज डिवायडेड बाय कॅपॅसिटन्स आहे. हे दोन्ही एकत्र केले तर चार्ज जेवढा फ्लो होतो त्याच्यावरून आपल्याला त्यांचं कॉमन पोटेन्शियल काय होतं, मिळून जातं. असो, हे पॉइंट्स तुमच्या आता लक्षात आलेत इथले. हे इथला जो पॉइंट आहे. सो बेसिकली कॅपॅसिटन्स जे आहे त्यांचा मेन फॉर्म्युला आपण बघितला. ए एप्सिलॉन नॉट के टाइम्स सॉरी ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियलचा जो फॉर्म्युला आहे तो सी इंटू सॉरी क्यू डिवायडेड बाय सी आहे किंवा क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही हा फॉर्म्युला तुम्हाला. हे सगळे पॉइंट्स आहेत. हे लॉस ऑफ एनर्जी आहे. इथं एनर्जी आहे म्हणजे तुम्हाला फ्लो होणार आहे चार्ज कुठून तरी कुठंतरी, त्या पद्धतीने इथे दिला. तर त्या पॉइंट कडे जाण्यापूर्वीच बरं, एक मिनिट. तर इथं मला एकच सांगायचंय, की ज्यावेळेस अशा पद्धतीचे कनेक्शन्स केले जाईल, लॉस एनर्जी जी आहे, कारण काय होणार आहे, कारण कॅपॅसिटन्स मधला जर चार्ज फ्लो होऊन गेला, तर होईल काय, की त्याची कॅपॅसिटन्स 0 होईल. चार्ज जर 0 झाला, कारण C ची फॉर्म्युलाच काय Q डिव्हायडेड बाय V आहे. जर चार्ज 0 होत असेल, तर बाय डिफॉल्ट C सुद्धा काय होईल इथं 0 होऊ शकतो. कॅपॅसिटन्स त्याची होऊ शकतो. हे चार्जवर डिपेंड आहे. म्हणजे डायरेक्टली नाहीये, पण असं होऊ शकतं. A capacitor of capacitance C1 and potential V1 is connected to one another capacitor of capacitance. So क्या तेच points आहे. तर the charge flow from higher potential to lower potential and in this process it loses some energy. Some energy तो काय करतो, lose करतो. As charge has to do some work while passing through connecting wire, the energy is lost in the form of heat. Heatच्या फॉर्म मध्ये wire.
म्हणजे जर कॅपॅसिटर असा एक कॅपॅसिटर आहे सपोज मगाशी दाखवल्या पद्धतीने आणि हा दुसरा आहे. तर इथून जर सपोज काहीतरी करंट इथे जात असेल म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असेल तर. तर जो लॉस आहे हा एनर्जीचा तो कुठल्या फॉर्ममध्ये आहे? हीटच्याच फॉर्ममध्ये तो असणार. ओके. सो इफ इट इज इन द फॉर्म ऑफ हीट, हा जर हीटच्या फॉर्ममध्ये आहे, तर आपल्याला जास्त काही जे एनर्जी आहे, आता इथं बघा, ह्या एनर्जीचं लॉस हीटच्या फॉर्म होते हे सांगितलं. आता त्यासाठीचं एक्सप्रेशन जर पाहिजे, तर आता बघा इथं काय दिलंय, की पहिल्यासाठीची जी एनर्जी आहे ती हाल्फ C1 V1 स्क्वेअर, दुसऱ्यासाठीची हाल्फ C1 V1 स्क्वेअर आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन जर आपण कन्सिडर केलं, तर हे दोघांचं ॲडिशन होईल. आणि ऑलरेडी आपण कॉमन पोटेन्शियल साठीचा फॉर्म्युला आपण इथं बघितलाय. आता हे पोटेन्शियलचा फॉर्म्युला खूप सोपा आहे बरं का, म्हणजे हे कसा आला हा प्रश्न येणार नाही. कारण इथं जे मेन्शन केलंय, इफ यू सी धिस, हे बघा इथं टोटल चार्ज असं लिहिलंय. चार्जचा फॉर्म्युला काय हो? Q इज इक्वल टू C इंटू V. मग आता पहिल्या कॅपॅसिटरवरचा जो चार्ज असेल, तो किती असेल? C1 इंटू V1. दुसऱ्यावरचा काय असणार आहे? C2 इंटू V2 आणि ह्या दोघांची जर ॲडिशन केली, तर काय होईल? C1 V1 प्लस C2 V2 तोच इथं न्यूमरेटरमध्ये दिलेला आहे. डिव्हायडेड बाय टोटल कॅपॅसिटन्स. कॅपॅसिटन्स काय आहे? C1 प्लस C2 दोघांचा मिळून कॅपॅसिटन्स किती होणार आहे? C1 C2 होणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे ॲडिशनच कसं, तर ते ज्यावेळेस आपण कनेक्ट करू, त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येतं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जातात. हेन्स इट बिकम्स C1 C2. वी विल डिस्कस दॅट. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना ते घ्यावं लागेल. तर हे अशा पद्धतीने कंबाईन्ड कॅपॅसिटन्स हा C1 C2 इथं भेटेल. ठीक आहे. नेक्स्टली नाऊ एनर्जी ऑफ द कॉम्बिनेशन, ह्या कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर कॅपॅसिटन्स इंटू पोटेन्शियलचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. कॅपॅसिटन्स म्हणजे थोडक्यात इथे जे सांगितलेले पॉइंट्स आहेत ते असे आहेत की बाबा एनर्जी जी आहे पहिल्या सिच्युएशन मध्ये E1 अशी घेतली, त्या ठिकाणी हाफ C1 V1 प्लस हाफ C2 V2 स्क्वेअर हे इक्वेशन आहे. दुसऱ्या केसमध्ये C ची जी व्हॅल्यू आहे टोटल कॅपॅसिटन्स ते किती आहे? C1 प्लस C2 आहे आणि जो V आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे? इट इज Q1 C1 सॉरी Q1 C1 नाही येणार, C1 V1 प्लस C2 V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. त्यामुळे सेकंड केस मध्ये जी एनर्जी आपल्याला मिळते E2, ती एनर्जी कशी भेटत असेल? 1/2 C1 प्लस C2 and here it is V square. Okay, so second case मध्ये एनर्जी is 1/2 C1 प्लस C2 ब्रॅकेट इथे काय येईल? हे C1 V1 प्लस C2 V2 होल स्क्वेअर डिवायडेड बाय C1 प्लस C2 होल स्क्वेअर. हा इथं पॉवर इथे कॅन्सल होईल. So what remains here? 1/2 C1 V1 plus C2 V2 whole square total divided by C1 plus C2. हे अशा पद्धतीचा आपला फॉर्म्युला येणार आहे. हा जो आहे तो. ठीक आहे. आणि हे आहे E2. मग आता लॉस जो आहे, हा जो एनर्जीचा जो लॉस आहे, तो आपल्याला काय करावं लागेल? E1 मायनस E2 लिहावं लागेल. मग E1 ची व्हॅल्यू काय? 1/2 C1 V1 प्लस 1/2 C2 V2 मायनस 1/2 C1 V1 प्लस C2 V2 होल स्क्वेअर डिवायडेड बाय C1 प्लस C2 आहे. Hence E1 minus E2 is equal to E1 minus E2 is equal to हे इथं 1/2 आपण कॉमनच घेऊया दोघांमध्ये. C1 V1 प्लस C2 V2 मायनस ह्या दोघांचा जो स्क्वेअर आहे तो काय? C1 स्क्वेअर V1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर V2 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स C1 V1 C2 V2 total divided by C1 plus C2. C1 plus C2 ही व्हॅल्यू त्याला आता ह्या सगळ्यांचा जो लॉस आहे ते ही इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने मिळेल, which was mentioned here.
इन दिस बुक टेक्स्ट बुक हे अशा पद्धतीने मिळत आहे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यात थोडेसे अरेंजमेंट तर आपण करू शकतो. अरेंजमेंट जे आहेत C1V1 स्क्वेअर प्लस C2V2 स्क्वेअर ते आपण करूयात. बरं मी पुढं सॉल्व्ह केलं नव्हतं. त्याला थोडं पुढं नेऊन सॉल्व्ह करूयात. अरे, एक मिनिट. अच्छा, मी एनर्जीमध्ये हे C1V1 इथं स्क्वेअरच लिहिलं नाही. तरी म्हणलं कुठे गेलं? हे V चे स्क्वेअर्स आहेत ह्याच्यामध्ये. इथं C1V1 स्क्वेअर हा पॉइंट आहे. मी ठीक आहे. मग आता इथं काय होईल बघा. हे 1/2 ह्याला जर मल्टिप्लिकेशन जर केलं ह्या डिनॉमिनेटरनं तर C1 स्क्वेअर V1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर V2 स्क्वेअर प्लस C1 C2 V1 स्क्वेअर प्लस C1 C2 V2 स्क्वेअर मायनस C1 V1 square minus C2 V2 square minus 2 times C1 C2 V1 V2 हे total divided by C1 plus C2 आहे. Hence energy E1 minus E2 is equal to हे 1/2 आहे. ह्याच्यात C1 square V1 square हे कॅन्सल झालं. C2 square V2 square हे इथे कॅन्सल होईल. C1 C2 V1 V2 इट्स C1 C2 हे असेच राहतील बहुतेक. ह्यांना आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल C1 C2 प्लस C1 C2 V1 स्क्वेअर प्लस C1 C2 V2 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स C1 C2 V1 V2 हे भेटेल. टोटल डिवायडेड बाय C1 प्लस C2. आता ह्या सगळ्यांमध्ये C1 C2 कॉमन आहे ते कॉमन घ्या. 1/2 C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 ही व्हॅल्यू मिळेल आणि ब्रॅकेटमध्ये काय राहतं V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर मायनस 2 टाइम्स V1 V2. आता ह्याचाच अर्थ काय होतो इट इज इक्वल टू 1/2 C1 C2 टोटल डिवायडेड बाय C1 प्लस C2 इन ब्रॅकेट V1 मायनस V2 होल स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला मिळतं. ठीक आहे. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय झालं आपल्याला मिळालं. एक मिनिट. सो हे इक्वेशन जे लिहिलंय मी हे इथे इक्वेशन लिहिलं ते इक्वेशन मी पुन्हा फक्त इथं मेन्शन करत आहे ते इक्वेशन. दिस इज E1 मायनस E2 डेरिवेशनची तुम्हाला त्यावेळेस ही गरज नव्हती. 1/2 C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 ब्रॅकेट मध्ये V1 मायनस V2 होल स्क्वेअर हे इक्वेशन आपल्याला मिळतं. अँड दिस इज द इक्वेशन. हे जे आहे तेच इक्वेशन आपण कुठे गेलं हा ह्या ठिकाणी आपण यूज बघा आहे 1/2 C1 C2 यू कॅन फाइंड दिस इक्वेशन ओव्हर हिअर. तुम्हाला हे इक्वेशन ह्या ठिकाणी मिळतं 1/2 C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 इन ब्रॅकेट V1 मायनस V2 होल स्क्वेअर. अशा पद्धतीने जे एनर्जी आहे इट इज अ पॉझिटिव्ह नंबर विच कन्फर्म्स दॅट द एनर्जी लॉस इन अ ट्रान्सफर ऑफ अ चार्ज. म्हणजे आता बघा आपण काय केलं होतं की प्रिव्हियस केसमध्ये E1 जी आहे ती इनिशियल एनर्जी म्हटली होती आणि E2 जी आहे ती फायनल एनर्जी आहे असं आपण सपोज सांगितलं. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळते पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळते कारण V1 मायनस V2 V1 हा लार्जर आहे V2 पेक्षा आणि कॅपॅसिटन्स तर व्हॅल्यू ह्या सगळ्या पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे होणार काय आहे बिकॉज ऑफ दॅट व्हॉट विल हॅपन की एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि त्याच्यावरून आपण सांगितलं की एनर्जी जी आहे ती लॉस झालेली आहे. एक चुप चुप बस.
सो दिस विल बी द एनर्जी. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपल्याला हे पॉइंट सगळे लक्षात येतील. तर आपण हे सगळे पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. आता ह्याच्यात एक व्हीटस्टोन्स ब्रिज म्हणून यांनी दिलेला आहे. जर करंट इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर तुम्ही 2-3 लेक्चर केलेत, तर त्याच्यात कुठं आलं असेल किंवा नसेल सुद्धा, तर अशा पद्धतीच्या अरेंजमेंट मधला आपण व्हीटस्टोन्स नेटवर्क असं म्हणतो. ठीक आहे. हे जे इथे दाखवले ना, ह्या अरेंजमेंटला व्हीटस्टोन्स नेटवर्क म्हणतात. तर व्हीटस्टोन्स नेटवर्क म्हणजे नेमकं काय? तर सपोज ह्या पॉइंटला आता यांनी पी आणि एस नाव दिलं. ह्या व्होल्टेज ॲट क्यू अँड व्होल्टेज ॲट एस हे इक्वल आहेत. हे पोटेन्शियल्स काय असतील? इक्वल आहेत. त्याच्यामुळं हा जो कॅपॅसिटर आहे इथे निग्लेक्ट करू शकतो आपण. त्याच्यामुळे होतं काय? ही कॅपॅसिटरची जी डायग्राम आहे, ती अशा पद्धतीने चेंज होते. ही कॅपॅसिटरची जी डायग्राम आहे, ती अशा पद्धतीने. मधला कॅपॅसिटर नाही घेतला तरी चालेल. आणि मग आता C1, C2 आणि C3, C4. तर काय होतं, की C1, C2 जे आहेत, हे 2 सीरीजमध्ये येतील. C3, C4 हे सुद्धा कशात येतील? सीरीजमध्ये येतील. आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन कसं होतं? पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. हे कशापासून मिळवलं आपण? ह्या डायग्राम पासून मिळवलं. हे जे व्हीटस्टोन्स नेटवर्क येतं जे म्हटलं ना आपण, ते कुठून मिळवलं? तर त्या डायग्राम पासून मिळवलेलं आहे. ठीक आहे. तर दिलेली जी डायग्राम आहे ती अशा पद्धतीची होती. एक सेकंद. हे असे काहीतरी कॅपॅसिटर्स मेन्शन केलेले आहेत तिथे. इथे एक कॅपॅसिटर आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे, इथे एक कॅपॅसिटर आहे. आणखीन एक कॅपॅसिटर जो आहे तो असा कनेक्ट केला आणि जो दुसरा आहे तो कसा केला? अशा पद्धतीने कनेक्ट केला. असे न्यूमेरिकल्स ज्यावेळेस आपल्याला येतील, आहेत हे तुम्ही बघा, तर ह्या इथं पॉइंट्सला नाव द्या. ते नाव दिलेली नसतात. ह्याला आपण ए नाव द्यायचं, ह्याला बी द्यायचं, ह्याला सी द्यायचं आणि ह्याला डी. आता हा डी तो आहे तो लास्टचाच. ठीक आहे. जनरली व्हीटस्टोन्स नेटवर्क तयार करावं लागतं. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर काय करायचं, ह्याला बी द्यायचं आणि ह्याला सी नाव द्यायचं. असं जनरल ज्यावेळेस अशी डायग्राम दिली त्यावेळेस कन्व्हर्ट. मग इथे एक कॅपॅसिटर. ह्या कॅपॅसिटरच्या ऐवजी रेझिस्टर्स असू शकतात. तुम्ही आता पॉइंट्स डिस्कस केले. त्यानंतर बघा, की बी पॉइंटला ह्या इकडे गेलात तर ए कनेक्टेड आहे आणि बी पॉइंटला डी सुद्धा कनेक्टेड आहे. म्हणजे डी इथं असला पाहिजे आणि ए इथं आहे. कारण बी ह्या दोघांना कनेक्टेड आहे. बी पासून ए पर्यंत एक कॅपॅसिटर आहे, तो असा झाला. सी पासून सॉरी बी पासून डी कडे सुद्धा असा एक आहे, हा असा झाला. सी पॉइंटला सुद्धा एक पॉइंट ए ला कनेक्टेड आहे, तो असा एक. म्हणजे पॉइंट्स लिहिल्याशिवाय लक्षात येतच नाहीत. लक्षात ठेवा, हे C1, C2 असेल, C3 असेल, हे C4 असेल आणि हे C5 असेल. तर ए आणि बी च्या मधला C1 आहे. ए आणि सी च्या मधला C3 आहे. बी आणि डी च्या मध्ये जो आहे तो C2 आहे. सी आणि डी च्या मध्ये जो दिलाय तो C4 आहे आणि ह्या बी आणि सी च्या मधला जो आहे तो C5 आहे. सो अशा पद्धतीची डायग्राम देतील. त्याच्यावरून तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करावी लागेल. ही व्हीटस्टोन्स नेटवर्कची डायग्राम. जर मी इथं मेन्शन केलं की C1 ची जी व्हॅल्यू आहे, C1 is equal to 2 microcoulomb, C2 is equal to 2 microcoulomb, C3 is equal to 4 microcoulomb, C4 is equal to 4 microcoulomb. Now, when they are said to be uh, हे सगळे जे आहेत, हे कधी आपल्याला व्हीटस्टोन्स ब्रिज जो आहे तो बॅलन्स्ड कधी आहे असं म्हणता येईल. बॅलन्स्ड ब्रिज असेल. ठीक आहे. आपल्याला हे पॉइंट्स पुन्हाही येणार आहेत. पण ह्याला आपण बॅलन्स्ड कधी म्हणू शकतो? ज्यावेळेस C1 डिव्हायडेड बाय C2 इज इक्वल टू C3 डिव्हायडेड बाय C4 होत असेल तर. नाऊ लेट अस चेक धिस व्हॅल्यू हिअर. हे इथं C1 ची व्हॅल्यू किती आहे? 2. C2 ची व्हॅल्यू किती आहे? 2. आणि इथं C3 ची व्हॅल्यू किती आहे? 4. इथेही 4 आहे. म्हणजे हे इक्वल येतात 1 बाय 1. म्हणजे हे बरोबर आहे. हे ब्रिज कसा आहे? बॅलन्स्ड आहे. मग बॅलन्स्ड जर असेल तर ब्रिज बॅलन्स जर झाला तर आपल्याला ते कशा पद्धतीनं रिप्रेझेंट करता येतो? जर तो ब्रिज जर बॅलन्स असेल तर आपल्याला
ती डायग्राम अशा पद्धतीने ड्रॉ करता येते. इथं C1 मी मगाशी ड्रॉ करून दाखवले, अजून एकदा दाखवतो इथं. या इथं. मग हे C1, C2 मी आधी सांगितलं सिरीज मध्ये आहेत आणि C3, C4 सिरीज मध्ये आहेत. तर CS1 सिरीज कॉम्बिनेशन मध्ये कसं असतं C1, C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. C1, C2 च्या व्हॅल्यू 2 आहेत. सो 2 into 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2 इट इज इक्वल टू 1. नेक्स्ट CS2, CS2 साठी C3, C4 आहे. C3, C4 डिवायडेड बाय C3 प्लस C4. C3, C4 च्या व्हॅल्यू काय आहेत? 4 into 4 डिवायडेड बाय 4 प्लस 4 विच इज इक्वल टू 16 बाय 8 म्हणजे हे 2 येतात. समजा हे मायक्रो कुलम मध्ये आहेत. तर हे मायक्रो कुलम ही सुद्धा मायक्रो कुलम. आणि जो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे तो ह्यांचा पॅरलल आहे. म्हणजेच काय CS1 प्लस CS2. तर 1 प्लस 2 विच इज इक्वल टू 3 मायक्रो अरे मी फॅरेडच लिहिलं चार्ज सॉरी ह्याचं युनिट फॅरेड आहे हा. मी सगळ्या ठिकाणी कुलोम लिहून ठेवलंय ह्याचं युनिट फॅरेड असेल मायक्रो फॅरेड मध्ये हे आन्सर येतील सो याचं युनिट जे आहे ते मायक्रो फॅरेड आहे मायक्रो फॅरेड हिअर इट इज ऑल्सो फॅरेड फॅरेड अँड फॅरेड हे असे त्याचे युनिट्स असणार आहेत मायक्रो फॅरेडचे युनिट्स. आय होप यू अंडरस्टूड की विस्टोन्स ब्रिज म्हणजे काय आहे हे अशा पद्धतीनं वर्क होतं. विस्टोन्स ब्रिज त्याचं एक एक्झाम्पल ही मी इथं सॉल्व्ह केलं तुमच्या लक्षात आलं असेल हे. तर त्याला आपण विस्टोन्स ब्रिज असं म्हणतो. हे कॅपॅसिटन्स जे आहे ते बघा ही व्हॅल्यू इथं मेन्शन केलेली आहे. कोणती व्हॅल्यू मेन्शन केली आहे की बॅलन्स कधी म्हटला जाईल C1 बाय C2 इज इक्वल टू C3 बाय C4 ॲज आय हॅव मेन्शन. हे अशा पद्धतीने असेल त्यावेळेसच त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर बाकीचे पॉइंट्स जे आहेत मी आता इथे थांबवतोय. हा काही एवढा इम्पॉर्टंट नाही पण नेक्स्ट क्लासमध्ये आपलं ते होऊन जाईल. तर आपलं नेक्स्ट क्लासमध्ये हा चॅप्टर एंड होतो. त्याच्यानंतर काही न्यूमरिकल्स असतील ते न्यूमरिकल्स आपण त्याच्यानंतर बघू. ठीक आहे. सो आय एम गोइंग टू एंड दिस सेशन हिअर.